नमस्कार, मी विलास भडे। रात्रीचे 10 वाजलेत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या प्रकरणाची। अयोध्या प्रकरणी लवकरच निकाल येण्याची शक्यता आहे। सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी 18 ऑक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करायला सांगितलं। याचवेळी सर्वोच्च न्यायालयाने गरज पडल्यास 1 तास अतिरिक्त तसंच शनिवारी ही सुनावणी करण्याची तयारी दर्शवली आहे। सुनावणी सुरू असताना मध्यस्थता करण्याचे प्रयत्न सुरू ठेवण्यास काहीही हरकत नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश 17 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत, त्यामुळे त्यांच्या निवृत्तीच्या आधी निर्णय येण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या संदर्भात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत। त्यामुळे नोव्हेंबरमध्ये राम मंदिराचा बहुप्रतीक्षित निर्णय येण्याची शक्यता आहे। सुप्रीम कोर्ट ने और संवैधानिक पीठ ने क्लैरिफाई कर दिया है कि जो 25 दिन की हियरिंग हुई है ये फ्यूटाइल एक्सरसाइज नहीं है और वो इस मामले में अपना जजमेंट लिखना चाहते हैं। और सबसे महत्वपूर्ण बात यह है कि मुस्लिम पक्षकारों ने भी उसमें कोऑपरेट करते हुए कहा है कि बाय 28 सितंबर वो इस मामले में हियरिंग कंक्लूड करेंगे और अपने सारे आर्गुमेंट सुप्रीम कोर्ट सामने रखेंगे, जिसके बाद दशहरा वेकेशंस के बाद हिंदू पक्ष 5 दिन लेंगे इस मामले में रिजॉइंडर करने के लिए। तो मुझे लगता है बाय 18 अक्टूबर इस मामले में जजमेंट रिजर्व हो सकता है और देश के सामने विद इन 1 मंथ बिफोर 17 नवंबर फैसला आ सकता है। मैं मुस्लिमों को अपील करूंगा कि ये एक सवाल लेके मुसलमानों को जो टारगेट किया जाता है वो समझ के कहाँ न कहाँ हल ही होना बहुत ज़रूरी है। मुस्लिम समाज के लिए वो अच्छा होगा और ये देश इकट्ठा रहना चाहिए, एक रहना चाहिए। ये सवाल के ऊपर देश में विभाग जो दरार पैदा करने का जो चला इन पार्टी का, भाजपा का और ये सरकार का, ये इस देश को बर्बाद कर देगा। इस तरह से होना नहीं चाहिए। निवडणूक म्हणजे न्यूज 18 लोकमत हे पुन्हा सिद्ध झाले। लोकसभेतील पराभूतांना काँग्रेस विधानसभेत उतरवणार असल्याच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाले। पृथ्वीराज चव्हाण कराडमधून, अशोक चव्हाण भोकर विधानसभा मतदारसंघातून, बाळासाहेब थोरात संगमनेरमधून, तर ब्रह्मपुरीतून विजय वडेट्टीवार आणि नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून नितीन राऊत, तिवसा विधानसभा मतदारसंघातून यशोमती ठाकूर, उमरग्यातून बसवराज पाटील, धारावीतून वर्षा गायकवाड आणि साकोलीतून नाना पटोले ही नावं जवळपास निश्चित झाल्याचं कळतंय। 20 सप्टेंबरला काँग्रेसकडून अधिकृत यादीची घोषणा होण्याची शक्यता आहे। आयारामांच्या जाण्यानं गलित गात्र झालेल्या राष्ट्रवादीत प्राण फुंकण्यासाठी खुद्द शरद पवार मैदानात उतरले। बीडच्या दौऱ्यावर शरद पवारांनी स्वतः उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे। परळीतून धनंजय मुंडे, बीड शहरातून संदीप क्षीरसागर, माजलगावमधून प्रकाश सोळंके, गेवराईच्या जागेवर विजयसिंह पंडित यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर केजमधून नमिता मुंद्रा यांना संधी देण्यात आली आहे। त्यामुळे बीडमध्ये क्षीरसागर काका पुतण्या आणि मुंडे बहीण भाऊ यांच्यामध्ये एक सामना रंगणार आहे हे आता निश्चित झालंय। दरम्यान क्षीरसागर काका पुतण्या एकमेकांसमोर उभे ठाकल्यानं बीडमध्ये एक तुल्यबळ लढाई रंगणार आहे। जयदत्त क्षीरसागर की संदीप क्षीरसागर, नेमकं कुणाचं पारडं जड ठरणार आहे, पाहूयात खास रिपोर्ट। बीडमध्ये काका पुतण्या आमने सामने। संदीप क्षीरसागरांना राष्ट्रवादीची उमेदवारी, जयदत्त क्षीरसागरांना पुतण्याचं आव्हान। आगामी विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा काका पुतण्याचा संघर्ष पाहायला मिळणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं संदीप क्षीरसागरांना विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे। बीड विधानसभा निवडणुकीत कॅबिनेट मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर या काका पुतण्याचा सामना रंगणार आहे। जयदत्त क्षीरसागरांनी नुकतंच राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश करत कॅबिनेट मंत्रीपद मिळवलं। क्षीरसागरांनी साथ सोडल्यानं बीडमध्ये राष्ट्रवादीला मोठा झटका बसला। मात्र आता थेट शरद पवारांनीच बीड विधानसभेसाठी संदीप क्षीरसागरांची उमेदवारी जाहीर करून जयदत्त क्षीरसागरांना सूचक इशारा दिलाय। नवीन नेतृत्वाची पिढी तयार करायची, हा जिल्हा आणि हे महाराष्ट्र आता नव्या लोकांच्या हातामध्ये द्यायचे आणि त्याच्यासाठी क्षीरसागर काका पुतण्यातल्या वादाला 2 वर्षांपूर्वी तोंड फुटलं। बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत संदीप यांनी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आघाडीच्या माध्यमातून नगरपालिकेची निवडणूक लढवली। नगरपालिकेत राष्ट्रवादीने सत्ता मिळवली असली तरी संदीप यांच्या आघाडीने 19 जागांवर विजय मिळवत आपलं अस्तित्व दाखवून दिलं। तसंच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतही संदीप यांची राजकीय ताकद अधिक आहे। धनंजय मुंडे आणि अजित पवारांनी त्यांना वेळोवेळी बळही दिलं। खरं तर क्षीरसागर काका पुतण्यात वाद होण्यापूर्वी संदीप हे जयदत्त क्षीरसागरांची सगळी निवडणूक यंत्रणा सांभाळायचे। त्यामुळे जनतेशी त्यांचा दांडगा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू मानली जाते। तसंच त्यांनी काही काळ जिल्हा परिषदेत शिक्षण समितीचं सभापतीपद सांभाळलंय। संदीप क्षीरसागरांना तरुणाईचा मोठा पाठिंबा आहे। राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेंद्र जगताप, सय्यद सलीम, उषा दराडे आणि सुनील धांडे यांचाही पाठिंबा त्यांना मिळणार आहे। दुसरीकडे जयदत्त क्षीरसागर यांनी आपलं नेटवर्क उभारलंय। सहकारी बँका, शिक्षण संस्था, नगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती, सूत गिरणी आणि दूध उत्पादक संघाच्या संस्थांचं नेटवर्क जयदत्त क्षीरसागरांच्या पाठीशी आहे। आगामी काळात या मतदारसंघातून विनायक मेटेही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर बीड विधानसभेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशकातून विधानसभेचं रणशिंग फुंकणार आहेत। मोदींच्या सभेसाठी नाशकात जय्यत तयारी करण्यात आली आहे। उद्या पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी नाशकात सभा न घेता रोड शोला प्राधान्य दिलं आणि त्यांच्या रथावरच छोटेखानी भाषण दिलं। पुन्हा एकदा विधानसभेवर युतीचा झेंडा फडकेल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला। आमच्या महाराष्ट्राला तुमचा आशीर्वाद आहे का? मग तुमचा आशीर्वाद हाच जनादेश समजून उद्या मोदीजींचा आशीर्वाद घेऊन मुंबईला जातो आणि मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या विधान भवनावर आपला झेंडा, महायुतीचा झेंडा फडकवून पुन्हा या नगरीमध्ये प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्याकरता याच ठिकाणी परत येतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तिकडे मुंबईतल्या मेट्रो 3च्या कारशेडचा मुद्दा आता चांगलाच तापू लागलाय। शिवसेना आणि भाजपमध्ये आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात। आरे प्रकरणात MMRDAचे अधिकारी मुख्यमंत्र्यांना खोटं बोलायला लावतायत असा गंभीर आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। त्यामुळे MMRCAचे अधिकारी मुख्यमंत्र्यांना नेमकं कोणतं खोटं बोलायला लावतायत असा सवाल निर्माण झालाय। जनआशीर्वाद यात्रेच्या वेळी अंबरनाथमध्ये पोहोचलेल्या आदित्य ठाकरेंनी हा गंभीर आरोप केलाय। आरेतील मेट्रोच्या कारशेडला शिवसेनेनं विरोध केला, त्यामुळे आरेतील वनसंपदेवर बेसुमार कुऱ्हाड चालणार असल्यानं शिवसेनेनं प्रकल्पाला विरोध केलाय। मला वाटत नाही, मुख्यतः आपण बघत असाल नाणारचा विरोध होता भूमिपुत्रांचा तिकडच्या, तेवढ्यासाठीच होता कारण तिकडे पर्यावरण नष्ट होऊन नाणारमध्ये जो प्रकल्प येणार होता त्याला विरोध होता। आमचा प्रकल्पाला विरोध नाही आहे, पण तिथे भूमिपुत्रांचा विरोध असेल तर तिथे आमचा विरोध राहील। अर्थात जर पर्यावरण नष्ट होणार असेल तर तिथे विरोध राहील। मुख्यतः जिथे जिथे नाणारचं स्वागत होईल, म्हणजे त्या प्रकल्पाचं स्वागत होईल, तिथे आम्ही त्याचं स्वागत करूच, कारण विकास आम्हाला पण पाहिजे। पण आरेमध्ये आपण जर बघाल तर नुसतं झाडांबद्दल नाही, तर मेट्रो 3च्या लाईननी 3000 झाडं कापलेली आहेत मुंबईत, तिथे आम्ही कुठेही विरोध नाही केला, ते ट्रान्सप्लांट केलं। पण इथे बिबटे आहेत, तिथे रस्टी स्पॉटेड कॅट आहे, तिथे पायथन आहे, आणि हे जे MMRCAचे अधिकारी आहेत ते मुख्यमंत्र्यांना साफ खोटं बोलायला लावत आहेत, त्याची मला खंत वाटते। दरम्यान अमिताभ बच्चन यांनी आरेतील वृक्षतोडीचं काहीचं समर्थन केल्यानंतर आता पर्यावरणप्रेमी चांगले संतापलेत। पर्यावरणप्रेमींनी अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यासमोर आंदोलन केलं। आरेतील वृक्षतोडीच्या विरोधाचे पोस्टर्स हातात घेऊन पर्यावरणवाद्यांनी अमिताभ बच्चन यांचा निषेध केला। लोकसभा निवडणुकीच्या आधी नाणारच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेनेनं विधानसभा निवडणुकांच्या आधी काहीसा युटर्न घेतलाय। स्थानिक स्वागत करणार असतील तर शिवसेनाही स्वागत करेल असं वक्तव्य करून आदित्य ठाकरेंनी नव्या वादाला आमंत्रण दिलंय। आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरतीये। राज्यभरात आदित्य ठाकरेंना चांगला प्रतिसाद मिळतोय। त्यांच्या भाषणाकडेही सगळ्यांचंच लक्ष असतं। विविध विषयांवर आदित्य ठाकरे काय प्रतिक्रिया देतात हेही आता महत्त्वाचं ठरू लागलंय। आणि असं असतानाच आदित्य ठाकरेंनी नाणारवर केलेलं वक्तव्य आता शिवसेनेला अडचणीत आणणारं ठरू शकतं। नाणारच्या मुद्द्यावरून युती तोडण्याची भाषा करणारी शिवसेना आता नाणारवरून मवाळ झाल्याचं चित्र आहे।
म्हणजे तिकडच्या पर्यावरणाचा बकास होणार होता, म्हणून आमचा तिकडे विरोध होता. इतर ठिकाणी जिथे तो प्रकल्प लोकांबरोबर डायलॉग करून येत असेल आणि कुठेही पर्यावरणाचा विनाश होत नसेल तर आमच्या चांगल्या प्रकल्पांना स्वागत असतंच आणि ते असणार. नाणारसाठी सत्तापणाला लावणाऱ्या शिवसेनेची बदललेली भाषा पाहून नाणारवासियांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. नाणार प्रकल्पावरून स्थानिकांच्या भावना तीव्र आहेत. त्यातच शिवसेनेनं राजकारणासाठी आपला वापर करून घेतला असं आता स्थानिक बोलू लागले. स्थानिकांची ही भावना आता शिवसेनेला महागात पडू शकते. ठाण्याहून अजित मांढरेसह दिनेश केळुसकर, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. विधानसभा निवडणुका ईव्हीएमवरच होणार असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय. मतपत्रिका आता इतिहास जमा झाल्याचं देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरांनी स्पष्ट केलंय. पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या पथकानं मुंबईत येऊन आढावा घेतला. In any case, while deciding the dates, the Commission does try to take care of various factors like holidays in the schools, examination of the kids, very important festivals of different religions. We have also told them equally politely and firmly, as I said during my opening remarks, that ballot paper is history now. And I can tell all of you, all of us can tell you looking into your eyes, that EVM cannot be, I repeat, cannot be tempered. It can malfunction. बातमी कोकणाच्या राजकारणातून आहे. नारायण राणेंना कुठलाच पक्ष घ्यायला तयार नाही म्हणून ते स्वतःच तारीख जाहीर करत बसतायत अशी बोचरी टीका गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. राणेंना भाजपमध्ये घ्यायचा निर्णय हा सेनेला विश्वासात घेतल्याशिवाय घेणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितलंय असंही केसरकर म्हणाले. लेकिन सीएफ साहब ने ऐसे खुले तौर पे बोला है कि अगर वो शिवसेना से बात करेंगे और शिवसेना जब एग्री होगी तभी उनको लेना वो लेंगे, तो इसका मतलब है कि वो वेटिंग में है और हमेशा अपनी डेट डिक्लेयर करते रहते हैं कि इस दिन को जा रहा हूँ, इस दिन को, लेकिन उनको कुछ ले नहीं रहा है, उनको कोई एंट्री नहीं दे रहा है. तो जाहिर सी बात है जो एक समय पे महाराष्ट्र के मुख्यमंत्री रह चुके हैं उनको ऐसे ये करना, वेटिंग जो कर रहे हैं, इसकी वजह से उनकी पार्टी आज खत्म हो रही है. लातूर जिल्हा पुन्हा एकदा भीषण दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. लातूर शहरासह बीड, अंबाजोगाई आणि उस्मानाबाद या शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्यानं आता 1 ऑक्टोबरपासून सार्वजनिक नळाद्वारे लातूर शहराला पाणी पुरवठा करणं बंद होणार आहे. पाहुयात या संदर्भातला रिपोर्ट. लातूरवर पुन्हा दुष्काळाचं महासंकट. 1 ऑक्टोबरपासून नळाचं पाणी होणार बंद. लातूरला पुन्हा रेल्वेनं पाणी आणणार. मंडळी, पाण्याअभावी लातूरात गणपतींना पाण्यात विसर्जित करता आलं नाही. दुष्काळाची ही दाहकता आता दिवसागणिक वाढू लागली आहे. लातूरवरचे दुष्काळाचे ढग आणखी गडद होऊ लागलेत. पावसाअभावी लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणानं तळ गाठलाय. त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून नळाद्वारे शहरात केला जाणारा पाणी पुरवठा बंद केला जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागलाय. धरणाच्या परिस्थिती फक्त 5.1 mm आहेत आणि त्या पाण्याच्या उपलब्धता बघून फक्त आणखी 2 महिने मांजरा धरणाच्या पाणी त्या ठिकाणी पुरवठा करू शकतो आणि त्यानंतर ते लोकलाइज्ड बोर्स आणि टँकर्स वगैरे ते वापर करूनच त्या ठिकाणी पाणी देण्यात येणार आहेत. पावसाळ्याचा एक दिवस जसजसा सरतोय तसतसा लातूरकरांच्या पोटात भीतीचा गोळा उठतोय. शासनाने 200 लिटर पाणी देण्याचं ठरवलेलं आहे. तरी प्रत्येक माणसाला कमीत कमी 80 लिटर पाणी हे डॉक्टर प्यायला सांगतात. प्रत्येक माणसाला जर 8 लिटर पाणी झालं तर एका कुटुंबामध्ये 8-8 माणसं 10 माणसं असतात. आंघोळ कसं करायचे आणि पाणी पुरवठा कमी असल्यामुळं शासन कसं पुरवठा करणार, टँकरने पाणी कसं देणार. महिन्याच्या वर झालेला आहे. टँकरचे भाव मनमानी चालू आहेत. 1000-1500 रुपये 500 लिटरला भाव चालू आहे. तरी मला वाटतं ह्याच्यामध्ये कुठेतरी प्रशासनानं, पालकमंत्र्यांनी, सगळ्यात महत्त्वाचं आहे की पाण्याचा मुद्दा हा सोडवला पाहिजे. नळाद्वारे पाणी पुरवठा बंद केल्यास प्रति घर केवळ 200 लिटर पाणी वितरित केलं जाणार आहे. त्यामुळे 200 लिटर पाण्यात घरातील 5 ते 6 माणसांनी कसं जगावं हा प्रश्न आहे. शिवाय येत्या काळात टँकर लॉबीकडून सर्वसामान्यांची अडवणूक आणि लूट होण्याची शक्यता आहे.
त्यात गरज पडल्यास पुन्हा वॉटर ट्रेनच्या पर्यायाचा विचार सुद्धा केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत लातूरवर दुष्काळाच्या महासंकटाची छाया पुन्हा एकदा गडद होऊ लागली आहे हे नक्की. नितीन बनसोडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, लातूर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. ई सिगारेट प्रकारावर संपूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. शाळकरी मुलांच्या संरक्षणासाठी ई सिगारेटवर बंदी घालण्यात आली आहे असं त्या म्हणाल्या. खरं तर धूम्रपान सोडवण्यात मदत व्हावी म्हणून ई सिगारेटला आधी परवानगी देण्यात आली, पण ई सिगारेटचंही व्यसन लागलं असं अनेक अहवालात स्पष्ट झालंय आणि म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय.